नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड येथील पळसमंडा रस्त्यालगत असलेली डीपी गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। आधीच ओल्या दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहेत। अशात रब्बी पेरण्यांची तयारी सुरू आहे। 1 महिन्यांपासून डीपी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे। वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली, मात्र अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत असा आरोप शेतकऱ्यांचा आहे। आम्ही जवळपास 15 दिवसापासून रब्बीची पेरणी केली, परंतु अजून ते लाईन नसल्यामुळे पाणी काही देता आलं नाही। बरेचदा इथे येऊन तक्रार केली, तोंडी फोनद्वारे बोललो, परंतु अजूनही काही ते सुरू झालेलं नाही। त्यामुळे अगोदरच पावसाळ्यात अतोनात नुकसान झालं। आता रब्बीचे पिकं पेरले, याचं पण काही या लाईनमुळे अजूनपर्यंत पाणी नाही झालं। त्याबद्दल आम्ही इथे आलो होतो। नुकसान झालं आहे। 1-2 दिवसात करतो म्हणून सांगितलं। आता 1 महिना झाला या गोष्टीला, अजूनपर्यंत काही झालं नाही। मुख्य अभियंते अधिकारी भेटत नसल्यामुळे शिवसेना नेते ओमकार ठाकरे यांच्या नेतृत्वात कनिष्ठ अभियंता प्रतीक ढवळे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असता त्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व लवकरच बंद असलेली डीपी सुरू करण्यात येईल असं आश्वासन लेखी स्वरूपात दिलं आहे। शेतीचं नुकसान होत असल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने चुकीची भूमिका घेतल्यास याला महावितरण जबाबदार राहील, तेव्हा डीपी दुरुस्त करून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची व आर्थिक नुकसानाची दखल महावितरणने घ्यावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। विद्युत वितरण कंपनीच्या आम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये गेलो असता एकही अधिकारी या ठिकाणी हजर नव्हता। म्हणजे हे लोक एवढे निष्ठुर झालेले आहे की लोकांच्या प्रति यांच्या संवेदनाच हरपलेल्या आहे। आणि आता या सर्व गोष्टीचा आम्ही विषय घेऊन या प्रकारचं फार मोठं आंदोलन आम्ही उभं करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। कारण की शेतकऱ्यांची एवढी दयनीय अवस्था आहे। पहिल्यांदा पिकं सर्व आजपर्यंत पावसाळ्यामध्ये सर्व खराब झालेली आहे। या अवस्थेत शेतकरी गेलेला आहे आणि आता रब्बीच्या पिकासाठी तो तयारी करतो आहे, कर्ज काढून तयारी करतो आहे। आणि अशा अवस्थेत विद्युत वितरण कंपनी अनेक जनित्र बंद आहे, कोणते बिघडलेले आहे, हे दुरुस्त करण्यासाठी महिन्यापासून शेतकरी तक्रारी देतात। पण या लोकांचं त्या अनुषंगानं कोणत्याही प्रकारचे पावलं टाकल्याच जात नाही। म्हणजे नेमकं हे लोक करतात काय हेच प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे। आणि म्हणून आता आम्ही नव्यानं एक असा दृष्टिकोन राबवण्याच्या मनस्थित आहे की जे लोक अधिकारी काम करत नसेल त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। आणि हे कामं लोकांचे, कास्तकाराचे बोलणं कमी आणि करणं जास्त पाहिजे। आम्हाला तक्रारीचं बोलण्यात उत्तर नको, कर्तृत्वातून उत्तर पाहिजे ही या अनुषंगानं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। यावेळी शेतकरी संतोष वेळुकर, जगदीश ढगे, अंकुश निमनेकर, योगीराज वेळुकर, अंकुश वेळुकर, विजय ठाकरे, उमेश सावदे, शैलेश राऊत, संदीप निमनेकर, पवन वेळुकर, डॉक्टर फरकाडे, विकी ठाकरे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते। अंकुश निमनेकर, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, सालोड।